नांदेड आणि कोलकात्याच्या बाजारपेठेत सावल्यांमध्ये चालत होतं एक गुप्त कारस्थान. बनावट पृथ्वी ब्लेड्सचा काळा खेळ, पण यावेळी कायद्याच्या हातांनी घट्ट पकड घेतली. IPINDS टीम आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी मिळून उघडकीस आणलं एक विशाल जाळं नांदेड आणि कोलकात्यात. पृथ्वी ब्लेड्सच्या नावाखाली चालणाऱ्या बनावट मालाच्या साम्राज्यावर धाड टाकली गेली. तक्रार आली होती सनातन मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड करून. या ब्रँडचे अधिकृत मालक आणि मग 18 जुलैला नांदेड ग्रामीण पोलीस आणि IPINDS टीमनं एकत्र केलेली पहिली कारवाई. बॉक्सवर बॉक्स बनावट पृथ्वी TCT सॉ ब्लेड्स जप्त. पण कहाणी इथे संपली नाही. चौकशीत उघड झालं एक नाव, अलिशा ट्रेडिंग कंपनी, कोलकात्याच्या स्ट्रँड रोडवर. मालक तबरेज आलम. नांदेड पोलिसांचा संदेश गेला थेट कोलकात्याला आणि बुरा बाजार पोलिसांसोबत झाली दुसरी कारवाई. पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात बनावट प्लेट जप्त. कॉपीराइट अधिनियम, ट्रेडमार्क अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता या तिन्हींच्या धारधार कलमांनी या बनावट साम्राज्यावर प्रहार झाला आणि यावेळी राज्यांच्या सीमाही या तपासाला अडवू शकल्या नाहीत. IPINDS टीमचं स्पष्ट विधान, हा आहे एक कायदेशीर इशारा. बनावट उद्योग चालवणाऱ्यांसाठी बाजारातील प्रतिष्ठित ब्रँडला बसणारा आर्थिक फटका आणि ग्राहकांच्या विश्वासाला तडा. याची खरी किंमत अजून समोर यायची. तपास सुरू आहे आणि पुढचा छापा कुठे घडणार, कोण होणार पुढचा शिकार, वेळच ठरवेल.